नमस्कार मित्रांनो, उद्या कर्जत या ठिकाणी मैदान होतं. जिल्हा रायगड. मुंबईमध्ये बिंजोडचं मैदान होतं, परंतु 3 फेऱ्याचं मैदान होतं आणि त्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये टोटल किती गट पळणार आहेत, कोणत्या गटात कोणता नंदी पळणार आहेत, सुरुवात करूया उद्या मुंबईच्या त्या मैदानाला. गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला बादल किसनाची जोडी पळताना दिसेल. मथुर 1001 सुद्धा पळताना दिसेल. सुंदर आणि पोपटे ही सुद्धा जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला चिंचपाडा पनवेल यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला राजा नावाचा बैल पळताना दिसेल. 4 नंबर गटामध्ये सोन्या पाखरेची जोडी पळेल. पनवेलकरांचा बिस्लेर सुद्धा पळताना दिसेल. गट क्रमांक 5 मध्ये भारत आणि पिस्तूल जोडी पळेल. सरजा आणि राणाची जोडी पळेल. गट क्रमांक 6 मध्ये पनवेलचा बैल पळेल. गट क्रमांक 7 मध्ये संतोष तोडकर यांचा जो मल्हार आहे तो पळताना दिसेल. तसेच हंटर सुद्धा त्या गटामध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 8 मध्ये बच्चा आणि निशांची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 9 मध्ये कॉकटेल आणि टायगरची जोडी, संभाजीनगरची ही जोडी पळताना त्या ठिकाणी दिसेल. गट क्रमांक 10 मध्ये मण्याभाई हा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 11 मध्ये गुज्जर आणि रुद्राचा जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 12 मध्ये आपल्याला साई पळताना दिसेल आणि सायलेंट किलर हा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 13 मध्ये सरजा आणि पाखऱ्याची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 14 मध्ये आपल्याला बदलापूरच्या गावची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 15 मध्ये आपल्याला बजरंग हा नंदी जो आहे तो पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 16 मध्ये आपल्याला बलमा ग्रुप तसेच जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुद्धा नावाने चिठ्ठी आहे मुंबईच्या कर्जतच्या मैदानामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये. गट क्रमांक 17 मध्ये माऊली आणि तेजाची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 18 मध्ये आपल्याला डॉन सुंदरची जोडी पळताना दिसेल नाशिकची. गट क्रमांक 19 मध्ये सरजा आणि बघिरा ही जोडी पळताना दिसेल. 20 नंबर गटामध्ये पनवेल कर्जतची बैल दिसतील. गट क्रमांक 21 मध्ये चेडू पळताना दिसेल. बच्चा आणि बादलची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 22 मध्ये शंभू आणि हरण्याची जोडी पळताना दिसेल. 23 नंबर गटामध्ये लखन पळेल. 24 नंबर गटामध्ये दुश्मन पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये पक्षा वादळसुद्धा पळताना दिसेल. 25 नंबर गटामध्ये चित्त्या पळेल. गट क्रमांक 26 मध्ये पनवेलच्याच नावाची चिठ्ठी आहे. 27व्या गटामध्ये सचिन शेट घरत, जे बकासूरचे नाव लागतं त्यांना माहिती आहे. बकासूरचे जे अर्धे मालक आहेत ते मुंबईमध्ये असल्यानंतर बकासूर किंवा घाटावरती असल्यानंतर बकासूरच्या जे पुढे नाव लागतं मागे नाव होतं हे सचिन शेट घरत यांच्या नावाने चिठ्ठी आहे. त्यांचा कोणता बैल पळतोय बघूया. 28व्या गटामध्ये आपल्याला झेंडा हा बैल पळताना दिसेल. 29व्या गटामध्ये कॅप्टन आणि महाकालची जोडी पळेल. 30 नंबर गटामध्ये मिल्खा आणि सरदारची जोडी पळेल. त्याच गटामध्ये कॅप्टन 4x4 पण पळताना दिसेल. 31 नंबर गटामध्ये बदलापूरकरांच्या नावाने चिठ्ठी आहे. बारशा ग्रुप यांच्यासुद्धा नावाने चिठ्ठी आहे. 32 नंबर गटामध्ये पक्ष आणि संग्रामची जोडी पळेल. 33 नंबर गटामध्ये पाखऱ्या पळेल. आबांचा नितीनाबा शेवाळे यांचा पाखऱ्या जो आहे तो 33 नंबर गटामध्ये पळेल. 34 नंबर गटामध्ये सुंदर हा पळताना दिसेल. 35 नंबर सुंदर आणि पोपटेची जोडी पळताना दिसेल. 35 नंबर गटामध्ये महाराज आणि जपानची जोडी पळेल. 36 नंबर गटामध्ये कर्जत यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 37 नंबर गटामध्ये आपल्याला आनंदवाडीकरांच्या नावाने चिठ्ठी आहे. सरजा आणि राजाची जोडी त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 38 नंबर गटामध्ये सोनूशेठ भोपर यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 39 गटामध्ये शंकर ग्रुप यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 40 नंबरमध्ये पुन्हा एकदा सचिन शेट घरत यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 41व्या गटामध्ये वजीर पळताना दिसेल. 42 नंबर गटामध्ये सरजा सुंदरची जोडी पळेल. त्याच गटामध्ये कांतारा ग्रुप यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 43 नंबर गटामध्ये सरजा आणि मिल्खाची जोडी पळेल. देवाची पाडा यांच्या नावाने सुद्धा चिठ्ठी आहे. 44व्या गटामध्ये रायबा पळताना दिसेल. पप्पू शेट्टी यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 45व्या गटामध्ये प्रसाद हा बैल पळताना दिसेल. ठिणगी नावाचा बैल पळताना दिसेल. जॉन्सन आणि सनी ही सुद्धा जोडी पळताना दिसणार आहे. 46 नंबर गटामध्ये बागडशेट आपल्याला पळताना दिसणार आहे. चिंचवलीकरांचा रुद्रासुद्धा त्यामध्ये पळताना दिसेल. 47व्या गटामध्ये सोनू शेट यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 48व्या गटामध्ये लक्ष आणि सुंदरची जोडी पळेल आणि कर्जतकरांची टिटवीसुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 49व्या गटामध्ये लुख्खाभाई आणि छावा हा जोडी पळताना दिसेल. 50व्या गटामध्ये गोविंदा पळताना दिसेल. बैजा पळताना दिसेल आणि रॉयलसुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 51 नंबर गटामध्ये बोरगावकरांचा टायगर पळेल आणि मौजा 38 हा बैल पळताना दिसेल. 52व्या गटामध्ये वेताळ पळताना दिसेल. 53व्या गटामध्ये मन्याभाई आणि चॉकलेटची जोडी पळताना दिसेल. 54व्या गटामध्ये आपल्याला राणा शेठ आपला हा बैल पळताना दिसेल. 55 नंबर गटामध्ये भस्मा हा बैल पळताना दिसेल. 56व्या गटामध्ये छोटा सरजा पळताना दिसेल आणि त्याच्यासोबत सुलतान पळताना दिसेल. 57व्या गटामध्ये आपल्याला चिकू शेठ हा बैल पळताना दिसेल. 58व्या गटामध्ये जिगर पळताना दिसेल. 59 गटामध्ये आपल्याला काशी आणि मार्शलची जोडी पळताना दिसेल. 60 नंबर गटामध्ये कान्हा पळताना दिसेल. 61 गटामध्ये बादशाह 19-20 हा नंदी आपल्याला पळताना दिसू शकतो, दिसेलच. 62व्या गटामध्ये गजा पळेल. 63 गटामध्ये सरदार पळेल. 64 गटामध्ये पाखऱ्या आबांचा पळेल.
65मध्ये पैंजण पळेल, त्याच गटामध्ये साई आणि सर्जाची जोडी आहे. 66 गटामध्ये पिंट्या आणि बलमाची जोडी पळताना दिसेल. 67 गटामध्ये सोन्या आणि पाखरेची जोडी पळताना दिसेल. 68 गटामध्ये पक्ष आणि मोन्याची जोडी आहे. 69व्या गटामध्ये शेरा 51-51 हा बैल पळताना दिसेल. 70 नंबर गटामध्ये मल्हार पळताना दिसेल. 71 गटामध्ये किस्मत ग्रुप यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 72व्या ग्रुपमध्ये महाकाल पळताना दिसेल. 73व्या गटामध्ये तेजा पळताना दिसेल. 74 गटामध्ये मांगटणे वाडा यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 75व्या गटामध्ये हिरा पळताना दिसेल. 76 नंबर गटामध्ये जीवा पळताना दिसेल. 77 नंबर गटामध्ये मिल्खा आणि फंटेची जोडी पळताना दिसेल. 78 नंबर गटामध्ये नाचा आणि बलमाची जोडी आणि त्याच गटामध्ये रायबा आणि शंकरची जोडी पळताना दिसेल. 79 गटामध्ये श्रद्धा पाटील वांगी यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 80 नंबर गटामध्ये राजा आणि माणक्याची जोडी पळेल. 81 नंबर गटामध्ये सैतान ग्रुप यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 82 नंबर गटामध्ये सरपंच आणि रायबान ही जोडी पळताना दिसेल. 83 नंबर गटामध्ये पप्पू शेठ म्हात्रे यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 84 गटामध्ये बकासूर ग्रुप यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 85 नंबर गटामध्ये सुंदर आणि बुलटची जोडी पळताना दिसेल आणि दख्खन आणि लखन ही सुद्धा जोडी त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 86 नंबर गटामध्ये सोन्या आणि टोकन पळताना दिसतील. 87 नंबर गटामध्ये मल्हार पळताना दिसेल. 88 नंबर गटामध्ये राणा सुंदरची जोडी पळताना दिसेल. 89 गटामध्ये कन्हैया नखरे आणि मोन्या जोडी पळताना दिसेल आणि कन्हैयासुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 90 नंबर गटामध्ये लेमन पळेल आणि 91व्या गटामध्ये गरुडा पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये वादळ आणि बादळ ही जोडी पळताना दिसेल. मैदानामध्ये राजा कर्जत एक्सप्रेस 777 हे मैदान उद्या पार पडते. मोठं मैदान आहे, मुंबईचं 3 फेऱ्याचं मैदान आहे. रायगड जिल्हा आहे. 91 गट त्यामध्ये पळताना दिसणार आहेत. हा व्हिडिओ आवडला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.